फ्रेजेसमध्ये नाउन फ्रेज असते, ॲडजेक्टिव्ह फ्रेज असते, ॲडव्हर्ब फ्रेज असते. नाउन फ्रेजचा वापर करून जर पुढे तुम्ही कनेक्टर वापरलं, कनेक्टर असलेल्या म्हणजे जिथे आपण कंजंक्शन वापरतोय त्या पार्टमध्ये आपण त्याचा एक सेपरेट सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जर लिहिला, तिथे वापरून ते वाक्य पूर्ण केलं तर ते नाउन फ्रेज आता नाउन क्लॉजमध्ये कन्वर्ट झाली. सेम ॲडजेक्टिव्हचं कार्य करणारा नाउन म्हणजे हा वाक्यात एकतर सब्जेक्ट असतो किंवा ऑब्जेक्ट असतो. ॲडजेक्टिव्ह जे आहे हे नाउन किंवा प्रोनाउनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला सांगतात. ॲडव्हर्ब जे आहे हे वाक्यातल्या व्हर्बबद्दल, ॲडजेक्टिव्हबद्दल किंवा इतर ॲडव्हर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो. बरोबर. मग आता ॲडव्हर्बचे कार्य करणारा जो शब्द आहे त्याची मी ॲडव्हर्बियल फ्रेज बनवते आणि ॲडव्हर्बियल फ्रेज हा शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ॲडव्हर्बियल फ्रेज मी जी बनवते त्यात मला नंतर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ॲड करता आला की मी त्याला ॲडव्हर्ब क्लॉज बनवलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला फ्रेजेस कळल्या की तुम्हाला क्लॉज बनवता येईल. कंजंक्शन कधी कुठलं काय वापरायचं हे आपण बघणारच आहे.